एक मोठी बातमी। मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। कोकण आणि गोवा इथे 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। तर मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता येत्या 3 ते 4 दिवसात आहे। त्यानुसार मध्य महाराष्ट्रात 12 जून रोजी, मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकण गोवा इथे 12 आणि 15 जून दरम्यान मुसळधार, तर 13-14 जून रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। या पुजाऱ्यांना 3 महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदीची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संबंधित पुजाऱ्यांनी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं होतं। त्यामुळे मंदिर प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित पुजाऱ्यांना नोटीस बजावलेली आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। जालना जिल्ह्यात महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। या घोटाळ्याबाबत तक्रार करत किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलाय। त्यानुसार आज जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। वाशिम जिल्ह्यामध्ये रिठद, आसेगाव, किनखेड आणि मुंगा यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यातील बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। जनशक्ती शेतकरी संघटना जलसंधारण कार्यालयाविरोधात आक्रमक झाली आहे। पाझर तलावाची बोगस बिलं काढल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी जलसंधारण कार्यालयाला काळे फासत कारवाईची मागणी केली आहे। कारवाई न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। नांदेडमध्ये कारखान्याचे पैसे थकवल्याने साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तातडीने थकीत पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। कोणतीही चौकशी न करता बिनबुडाचे आरोप केल्याचं म्हणत तिनं आमरण उपोषण सुरू केलंय। पेपराच्या रद्दीसोबत आलेले तब्बल 9.5 तोळे सोनं एका भंगार गोळा करणाऱ्यानं मालकाला परत करून प्रामाणिकतेचं उदाहरण दिलंय। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहराला भंगार गोळा करणारा अमीन शेख सध्या चर्चेचा विषय ठरलाय। पुण्यातील नवीन स्कूल बस नियमावली पोलीस आयुक्तांनी जाहीर केली आहे। त्यानुसार प्रत्येक बस आणि इतर वाहनात सीसीटीव्ही लावणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। शाळेच्या बसमध्ये 6 वर्षांखालील मुलांची ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तसंच सर्व कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी अशी नियमावली जारी करण्यात आली आहे। राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातलं पहिलं आरमार स्थापन करून दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी यासाठी हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे।